मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. एक शिक्षक भरतीविषयी अ, एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे, एक बातमी आहे. आणि ती बातमी अशी आहे की नुकताच राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की ही जी शिक्षक भरती आहे, ती शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने त्यांना करायची आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आता त्यांना शिक्षक भरती करायची आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे शिक्षक भरती करायची आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये करायची आहे आणि त्यामागचं कारण काय आहे याचं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. सर्व शिक्षक भरती मित्र ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं होत नाही. बरीचशी शिक्षक भरती आतापर्यंत आपण बघितलं ती शिक्षण सेवक म्हणून शिक्षकांची नियुक्ती केल्या जाते. परंतु जिथं काही अडचण येत असेल अशा ठिकाणी किंवा काही ठिकाणची जी शिक्षक भरती आहे त्याचं कोर्ट मॅटर आहे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा ठिकाणची शिक्षक भरती तिथली जे काही विद्यार्थी संख्या असते, तिथले जे विद्यार्थी असतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ती शिक्षक भरती त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर करायची आहे. आणि त्यासाठी त्यांनी एकत्रित मोबदला संबंधित शिक्षक बांधवांना काय द्यायचा हे सुद्धा त्या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे. आणि या जी आर मध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे आता की ही जी शिक्षक भरती त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर करायची आहे, कंत्राटी पद्धतीने ही शिक्षक भरती करायची आहे. ही सुरुवातीला त्यांना सेवानिवृत्त शिक्षक घ्यायचे आहेत. आणि जर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाले नाहीत तर मग ज्या शिक्षक उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे त्या शिक्षक उमेदवारांची नियुक्ती सुद्धा आता कंत्राटी पद्धतीने करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे जो कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्याचा अगोदरचा जी आर होता मित्र हो, तो जी आर फक्त सेवानिवृत्त शिक्षकांसाठी होता. त्याची आता राज्य सरकारने व्याप्ती वाढवलेली आहे. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य द्या, परंतु सेवानिवृत्त शिक्षक मिळत नसतील तर जे कोणी अभियोग्यता धारक आहेत त्या जिल्ह्यासाठी त्यांची निवड यादी तयार झालेली आहे. त्या अभियोग्यता धारकांनी जर कंत्राटी पद्धतवर ते जर समजा नियुक्ती घेण्यासाठी तयार असतील तर एकत्रित मोबदला देऊन त्या भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या अभियोग्यता धारक शिक्षकांची सुद्धा नियुक्ती करण्याची परवानगी राज्य शासनाने आता दिलेली आहे. चला तर मग आता फार काही ही याची मी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. आता फार काही आपला वेळ घेत नाही. हा कुठला भाग आहे, कुठल्या क्षेत्रातली त्यांना ही भरती करायची आहे आणि का करायची आहे यावर आपल्याला आता सविस्तर चर्चा करायची आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील, हा व्हिडिओ आवडला तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि शिक्षण क्षेत्राविषयी जर आपल्याला काही नवीन माहितीची जर गरज पडत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती नवीन माहिती मिळते आहे. त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशनच्या द्वारे आपल्याला हे व्हिडिओ मिळतील आणि निश्चितच त्या व्हिडिओचा आपल्याला फायदा होणार आहे. तर मित्र हा जो ही जी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती त्यांना करायची आहे, हा जो भाग आहे हा पेसा अंतर्गत आहे, हे लक्षात घ्या. पेसा अंतर्गत जो भाग आहे तो येतो जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणमध्ये. म्हणजे हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये यांना कंत्राटी पद्धतीवर शिक्षक भरती करायची आहे. कारण काय झालं माहित आहे का की जळगाव जिल्हा परिषदने 34 शिक्षकांची भरती करण्याचं ठरवलं होतं पेसा क्षेत्रामध्ये. त्यापैकी 17 शिक्षकांना त्यांनी निवड सुद्धा केली होती. परंतु काय झालं की ही जी संपूर्ण पेसा क्षेत्रातली जी शिक्षक भरती आहे ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. मग आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही पेसाची जी काही शिक्षक भरती आहे ती गेल्यामुळे तिथं शिक्षण सेवकाची नियुक्ती
पोर्टलद्वारे आता करता येत नाही. मग अशा वेळेस त्या भागामध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात, आदिवासी आपले जे विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेतात, त्या विद्यार्थ्यांचं शिक्षकाअभावी नुकसान होत आहे, कारण त्यांना अध्यापन करण्यासाठी तिथं शिक्षक बांधव नाहीत. म्हणून राज्य शासनाने असा एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून धुळे, नंदुरबार आणि जळगाव या हा जो पेसा अंतर्गत हा जो भाग येतो, या भागामध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी एकत्रित मोबदला 20,000 रुपये त्या शिक्षकांना मिळणार आहे. म्हणजे 20,000 रुपये एका महिन्याला एकत्रित मोबदला या कंत्राटी शिक्षकांना मिळणार आहे आणि त्यांची नियुक्ती केल्या जाणार आहे. त्यांनी या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सुरुवातीला जे काही रिटायर झालेले आहेत शिक्षक बांधव ते जर इच्छुक असतील तर त्यांची निवड करायची, आणि ते जर मिळाले नाहीत समजा तर या जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे 1,544 शिक्षकांची निवड यादी लागलेली आहे, परंतु त्यांना नियुक्ती मिळालेली नाही आहे. आता नियुक्ती का नाही मिळाली, तर ही जी भरती प्रक्रिया आहे पेसा अंतर्गत हे कोर्टामध्ये पेंडिंग आहे सध्या, त्याच्यामुळे त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. मग हे जे आपले शिक्षक बांधव आहेत 1,544 यांची निवड यादी तयार झालेली आहे, हे जर या कंत्राटी पद्धतीवर जर नियुक्ती घेण्यास तयार असतील तर त्यांची सुद्धा नियुक्ती करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. हे आपण आता इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पहिलं जे प्राधान्य आहे म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स टू रिटायर्ड टीचर्स, म्हणजे पहिला प्रिफरन्स हा जे निवृत्त झालेले शिक्षक आहेत त्यांना राहणार आहे. पण निवृत्त झालेले शिक्षक जर उपलब्ध होत नसतील तर या 1,544 शिक्षकांची जी निवड यादी लागलेली आहे म्हणजे ही अभियोग्यता धारक आहेत, यामधले जर काही अभियोग्यता धारक कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती घेण्यास तयार असतील तर एकत्रित मोबदला 20,000 रुपये देऊन त्यांची आता नियुक्ती होणार आहे. हे आता आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा जो राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे तो एवढ्यासाठीच घेतलेला आहे की ही जी शिक्षक भरती आहे पेसा अंतर्गत शिक्षक भरती आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे, आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत पुढील जी शिक्षण सेवकाची नियुक्ती आहे ते त्यांना करता येत नाही. मग त्या भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे हा काही युनिफॉर्म असा निर्णय नाही, म्हणजे सरसकट नाही आहे हा की एकदा कंत्राटी पद्धतीवरच घ्यायचं. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचा न्यायनिवाडा होणार आहे, न्यायनिवाडा झाल्यानंतर कंत्राटी भरती समाप्त करण्यात येईल. जे काही कंत्राटी भरतीने निवड झालेले शिक्षक आहेत त्यांच्या सेवा समाप्त होतील आणि तिथं मग त्यानंतर शिक्षण सेवकाची नियुक्ती होणार आहे. तर त्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. 3 जिल्हे आहेत असे, 3 जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे. तसे या पेसा अंतर्गत जे एकूण जिल्हे आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत तर याच्यामध्ये पुणे आहे, ठाणे आहे, पालघर आहे, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर व गडचिरोली एवढे जे जिल्हे आहेत हे पेसा अंतर्गत आदिवासी भागामध्ये जे शिक्षक नियुक्ती आहे ते नियुक्ती या जिल्ह्यामध्ये करायची आहे त्यांना. तर तिथं आता शिक्षण सेवकाची भरती न होता पुन्हा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती होणार आहे, हे आपण आवर्जून लक्षात घ्या. आणि ही कंत्राटी पद्धतीने जी काही शिक्षक भरती तिथं होणार आहे त्या शिक्षकांना एकत्रित मोबदला 20,000 रुपये देण्यात येईल, हे सुद्धा त्यांनी त्या राज्य सरकारने क्लिअर केलेलं आहे. आणि ही कंत्राटी भरती कुठपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत. एकदा का न्यायनिवाडा झाला की पुन्हा ही भरती इथं शिक्षण सेवक म्हणून शिक्षक जे काही उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती होणार आहे. आणखी एक मुद्दा मी पुन्हा इथे क्लिअर करतो की ही कंत्राटी भरती करत असताना पहिला प्रिफरन्स हा रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना राहणार आहे. पण रिटायर झालेले शिक्षक जर इच्छुक नसतील किंवा मिळत नसतील तर अशा ठिकाणी त्या भागामध्ये
ज्या 1554 शिक्षकांची निवड यादी लागली होती, त्यापैकी जर काही शिक्षक कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदावर नियुक्त होण्यास तयार असतील तर त्यांना नियुक्त्या मिळू शकतात. अशी ही महत्वाची जी काही बातमी आहे ती आपल्यापर्यंत मला मित्रहो शेअर करायची होती. आणि ही जे काही पेशा अंतर्गत आपले शिक्षक उमेदवार येतात त्यांच्यासाठी ही न्यूज फार महत्वाची आहे. कारण कसं आहे, घरी बसल्यापेक्षा जे काही आपली पुण्य फुलाची पाकळी म्हणून जी आपली आवक होत असेल ती आवक आपल्याला स्वीकारायला काहीच हरकत नाही, असं माझं इथं वैयक्तिक मत आहे मित्र. तर ठीक आहे, मी पुन्हा एकदा आपल्याकडनं अशी अपेक्षा करतोय की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आम्ही हे करतोय बनवतोय ते तुम्हाला उपलब्ध होतील. तर धन्यवाद मित्रांनो.